स्वतः जगत असताना समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना मनात रुजवा. कारगिल योद्धे संजीवन साळवी. साखळोली शाळेत विविध उपक्रम. मुलांनी तयार केल्या तब्बल 344 राख्या. सैनिकांना राख्या रवाना. शालेय विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत. हर घर तिरंगा स्वातंत्र्याचा अभिमान. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान पूर्ण भारतभर सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज 14 ऑगस्ट रोजी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद साखळोली नंबर 1 शाळेत कारगिल योद्धे माजी सैनिक संजीवन साळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी व्हिजन दापोलीमधील एक मुलाखत या उपक्रमांतर्गत साळवी यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांचा बालपणापासून सैन्यातील देशसेवेचा प्रवास सांगितला. मुलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दाद देत शालेय शिक्षण पूर्ण करून स्वतःचे जीवन जगत असताना समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना मनात रुजवा. तसेच उच्च प्रतीचे चांगले शिक्षण संपादित करून आपले भविष्य घडवा असा संदेश दिला. तर सैन्यात भरती होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पाऊलवाट निर्माण करीत कष्टाने सैन्यात गेल्याचे, तेही 2 वेळा अपयश येऊनसुद्धा जिद्द न सोडता जे स्वप्न पाहिले होते त्यासाठी धडपड न सोडता प्रयत्न केले आणि 3ऱ्या वेळी सैन्यात भरती झाल्याचे त्यांनी सांगितले. तदनंतर विद्यार्थ्यांनी कार्यानुभव अंतर्गत तयार केलेल्या राख्या साळवी यांना बांधून एक राखी जवानांसाठी या गेले अनेक वर्ष सुरू असलेल्या उपक्रमासाठी साळवी यांच्याकडे सुमारे 150 राख्या सीमेवरील जवानांसाठी सुपूर्द केल्या. सुरेश पाटील यांनी स्वागत तर मुख्याध्यापक संजय मेहता यांनी साळवी यांचे आभार व्यक्त केले. मुलाखतीचे सूत्रसंचालन कुमार ऋग्वेद लवरे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक संजय मेहता, शाळेतील शिक्षक समीर ठसाळ, महेश व्यवहारे, सैनिक पत्नी शाळेतील शिक्षिका नैना पाटील आदी उपस्थित होते. महामुंबईसह जगदीश भोईर, दापोली. असं नाही, मी वेळातला वेळ काढून पण तो समाजासाठी देतो, कारण आपण या समाजाचे ऋणी आहोत. या भारत देशाचे, ह्या भारत भूमीचे आपण ऋणी आहोत. या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो. त्यासाठी आपण आपल्या वेळातला वेळ काढून त्यासाठी समाज कार्यासाठी आपण काहीतरी करावं आम्हाला समजतं. नमस्कार. माझे नाव जास्मिन. इयत्ता 7. आपले आदर्श कोण आहेत? माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद. नमस्कार सर, माझे नाव प्रांजल प्रवीण नवत. इयत्ता 7. आम्हाला तुम्ही काय सांगितलं? शालेय जीवन, शालेय शिक्षण पूर्ण करून तुम्ही ज्यावेळेला युवा अवस्थेत जाल त्यावेळेला स्वतःचं जीवन जगत असताना समाजासाठी सुद्धा काहीतरी आपण केलं पाहिजे ही भावना मनात रुजवा. चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं चांगलं शिक्षण संपादित करून करिअर, स्वतःचं भविष्य आपण सर्वांनी घडवावं हेच मी तुम्हाला संधी देऊ. माझे नाव मैत्री म्हणून आडीकर. इयत्ता 3. तुम्हाला भारतात जाण्यासाठी सैनिक होण्यासाठी प्रोत्साहन कोणी दिले? खरं तर मला ह्या नोकरीत जाण्यासाठी किंवा ह्या क्षेत्रात जाण्यासाठी मला प्रोत्साहन कुणीच दिलेलं नाही. मी स्वतःच्या मनामध्येच ती एक प्रकारची आवड निर्माण करून आणि मग त्याच्यामध्ये मी माझी पाऊलवाट सुरू केली आणि सुरुवातीच्या दिवसापासून अगदी अंगावरती ही वर्दी घालेपर्यंत मी स्वतःचेच कष्ट केले.